नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. मी संतोष कुलकर्णी. मंद्रुप पोलिसांचा सुपरफास्ट रेस्क्यू ऑपरेशन. काळजाचा ठोका चुकवलेल्या पालकांना 12 तासात दिलासा. एकीकडे गुन्हेगारीच्या बातम्यांनी समाजमन अस्वस्थ होत असताना सोलापूर ग्रामीण मंद्रुप पोलिसांनी मात्र आपल्या तत्परतेने माणुसकीचा आणि कर्तव्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. घरातून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी केवळ 12 तासातच शोध लावून तिला सुरक्षित घरी परत आणले. पोलिसांच्या या देवदूतासारख्या कामगिरीमुळे एका कुटुंबाचे उद्ध्वस्त होणारे सुख पुन्हा सावरले आहे. तक्रार येताच तपासाची चक्रे फिरली. मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तपासाला सुरुवात केली. मंद्रुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांनी तातडीने विशेष पथक तयार करून परिसरातील माहिती आणि तांत्रिक बाबींचा आधार घेतला. तपास पथकाने मुलीला सुरक्षित शोधून काढले असून या प्रकरणात कोणत्याही प्रकारची कसूर न ठेवता दोषींवर पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्याचा धाक निर्माण करताच पीडित मुलीला सुरक्षित वातावरणात तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. प्राथमिक तपासणीत मुलगी सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे, शनी उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल अशफाक मियावाले यांनी पार पाडली. अवघ्या अर्ध्या दिवसात आपल्या लेकीला समोर पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. मंद्रुप पोलिसांच्या या कामगिरीचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून कौतुक होत असून पोलीस सर्वसामान्यांचे मित्र आहेत अशी प्रचिती या घटनेने पुन्हा एकदा दिली आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.